नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण वाघाळा परिसरातील कनिष्क नगरी या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी या नगरीचे अध्यक्ष माननीय गायकवाड सर आपल्या सोबत आहेत। या ठिकाणी गेल्या वर्षी या दिवसामध्ये या ठिकाणी झाडं वृक्षारोपण झालं होतं आणि त्यांचं या ठिकाणी कशा प्रकारे या ठिकाणी आज वृक्षारोपण करणं सोपं आहे, परंतु या ठिकाणी वृक्ष जगवणं किती महत्त्वाचं आहे या ठिकाणी गायकवाड कुण आपण जाणून घेणार आहोत। सर नमस्कार, या ठिकाणी आज जो वृक्षांचा या ठिकाणी आपण वाढदिवस साजरा करताय, तर काय सांगणार त्याविषयी आपण? मी एवढंच नांदेडकरांना सांगेल की कनिष्क नगरी गृहनिर्माण जी संस्था आहे आणि या संस्थेचे जे संचालक मंडळ, कार्यकारी संचालक मंडळ आहे, त्यांनी आणि इतर राहणाऱ्या नागरिकांनी आजच्या घडीला गेल्या वर्षी याच दिवशी हे झाडाचं जे आम्ही लागवड केली होती, आज त्याला 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यांचा आज वाढदिवस साजरा करत आहोत। आणि 1 वर्षामध्ये या झाडाला इथल्या आमच्या सभासदांनी जे झाड लावणं सोपं आहे, पण झाडं जगवणं किती अवघड आहे आणि ते झाडं कसे जगले पाहिजेत आणि ते झाडं जगण्यासाठी काय काय केलं पाहिजेत की दर हप्त्याला त्याची मशागत करणं, त्याला निंदणं, त्याला खुरपणं, त्याची कटिंग करणं, त्याला दररोज पाणी टाकणं, प्रमाणात पाणी टाकणं आणि त्याची काळजी घेणं, ट्री गार्डला पशु पक्ष्यापासून वाचवण्यासाठी आणि शेळी वासरापासून वाचवण्यासाठी, जनावरांपासून वाचवण्यासाठी जी मेहनत घेतली आम्ही आणि त्याचंच रूप जे आज एवढं मोठं झाले। आणि ही जे नांदेडची वर्ष लागवड टीम आहे, संतोष मुगटकर सर, त्यांच्या आधिपत्याखाली काम करणारे त्यांचे कार्यकर्ते, त्यांनी आम्हाला विविध मार्गदर्शन करून झाडाचं संगोपन कसं केलं जाते हे जे शिकवलंय आणि आम्ही त्या मार्फत तंतोतंत पालन करून जे संगोपन झाडाचं केलेलं आहे आणि त्याचेच आज हे फलित दिसत आहे। येत्या 2-4 वर्षामध्ये या कनिष्क नगरीला एक असं सुंदर नैसर्गिक रूप प्राप्त होईल आणि ते नांदेडकरांना एक पाहण्यासारखं होईल हीच अपेक्षा करतो। आणि त्याच्यासाठी माझ्या कार्यकर्त्याची मेहनत जी आहे आणि इथं जे सध्या ओढणे सर राहतात, त्यांनी जे अतिशय परिश्रम घेतलेत आणि विष्णू कांबळे यांनी अतिशय परिश्रम घेतले, या दोघांचे आणि ढवळे, सुभाष ढवळे, या तिघांचे मी मनापासून कनिष्क नगरीचे अध्यक्ष या नात्याने आभार मानतो आणि पुढे असे सहकार्य करते। त्या ठिकाणी आपल्यासोबत वृक्ष मित्र माननीय संतोषजी मुगटकर आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करतो। सर, आपण मागच्या वर्षी या कनिष्क नगरीमध्ये आपण अनेक झाडांची या ठिकाणी लागवड केली होती आणि या झाडाची आज त्यांचा वाढदिवसानिमित्त आपण पाहणी करतात, तर कसं वाटलं आपलं, काय सांगणार? अतिशय आनंद होतो आहे। हरित नांदेड अभियानांतर्गत 14 जुलै 2024 रोजी आपण ही सर्व वृक्ष लागवड केलेली आहे आणि कनिष्क नगरीमधील प्रत्येक नागरिकाने याच्यामध्ये सहभाग घेऊन सर्व झाडांना जगवलेलं आहे। आम्हाला ही अभिमानाची गोष्ट आहे की आम्ही जे काही काम करतो आहोत त्या कामाला मोठं यश या कनिष्क नगरीमध्ये एक आदर्श नगरी ही झालेली आहे। आणि आम्ही सर्व नांदेडकरांना, सर्व सिडकोवासियांना, हडकोवासियांना आणि वाघाळावासियांना सर्वांना विनंती करतो की अशा पद्धतीने काम झालं पाहिजे, तरच आपलं शहर हरित होऊ शकेल। आणि झाडं लावणं अतिशय सोपं काम झालेलं आहे, परंतु त्याला जगवण्याचं जे आदर्श उदाहरण या कनिष्क नगरी हाऊसिंग सोसायटीने दिलेलं आहे। आदरणीय दयानंदजी गायकवाड यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम झालेला आहे। प्रत्येक नागरिकाने इथल्या जे काही प्लॉट धारक आहेत त्या सर्वांनी याच्यामध्ये सहभाग घेतला आणि आपल्याला जे हिरवी झाडं आज दिसत आहेत 1 वर्षानंतर, अतिशय परिश्रमाने आणि त्यांच्या कष्टाने, मेहनतीने सर्व झाडं जगवलेली आहेत। आम्ही त्यांना खरं तर शब्दामध्ये आम्ही त्यांचं काही आभार मानू शकत नाही, परंतु निसर्गाला त्यांनी जे काही सहकार्य केलेलं आहे त्याला नक्कीच यश फळ देईल। आज मी सर्वांसमोर सांगू इच्छितो की 1 वर्षामध्ये या झाडांची कमीत कमी 3 ते 4 फुटांची वाढ झालेली आहे आणि हे झाडं सगळे बहरलेले आहेत। असेच सर्वजणांनी काम करावं अशी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। या ठिकाणी CM न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड, धन्यवाद।